तीर्थवर जात आहे। तर मुंबईतल्या 12 जागांचा निकाल अद्याप बाकी आहे। नाशिकमधलं चित्र आपण पाहतोय। भाजप 72, शिंदे 26 आणि अजित पवार या ठिकाणी 4, उद्धव ठाकरे 15, मनसे 1, काँग्रेस 3 जागांवर। नाशिकमधलं चित्र आतापर्यंत स्पष्ट झालंय। तर कोल्हापूरमध्ये महायुती सत्ता स्थापन करणार, भाजप 24, शिवसेना 14, राष्ट्रवादी 4। 37 जागा घेऊन काँग्रेस मोठा पक्ष असला तरी सत्तेत मात्र जाऊ शकत नाही। तर इथे उद्धव ठाकरे यांना फक्त 1 जागा इथे मिळाली आहे। तर नागपूरमधलं चित्र भाजप 102 जागांसह त्या ठिकाणी सत्ता स्थापन करते। शिंदेच्या शिवसेनेला 2 जागा मिळाल्यात। एकत्रितपणे ते सत्ता स्थापन करताना दिसेल। राष्ट्रवादी एका जागेवर आघाडीवर, तर काँग्रेसनं जोर लावला। मात्र 35 जागा त्या ठिकाणी नागपूरमध्ये काँग्रेसला। तर लातूरमध्ये आपण पाहतो, लातूरमध्ये मोठा उलटफेर, भाजप 22, शिवसेनेला एकही जागा नाही। अजित पवार यांना 1 जागा मिळाली। काँग्रेस वंचितला इथे 47 जागा मिळालेल्या आहेत। लातूरमध्ये काँग्रेस वंचितची सत्ता, तर सोलापूरमध्ये भाजप 87 जागा मिळून पुन्हा त्यांनी आपली सत्ता राखली आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना 1 आणि 4 अशा 5 एकत्रित जागा, मविया आणि माकप यांना 2 अवघ्या जागा मिळालेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 57 जागा मिळून मोठा पक्ष, शिवसेना 13, राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही। एमआयएमला मात्र 33 जागा या ठिकाणी मिळाल्यात। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 6 आणि काँग्रेसला फक्त 1 जागा या ठिकाणी मिळाली आहे। अहिल्यानगरमधलं चित्र भाजप 25 जागांवर आघाडीवर, राष्ट्रवादी 27 जागांवर आघाडीवर, तर शिंदेची शिवसेना 10 जागांवर आघाडीवर आहे। मविया आणि मनसे एकत्रितपणे 3 जागांची आघाडी अहिल्यानगरमध्ये। तर केडीएमसी मध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप 45, शिंदेची शिवसेना 43 जागांवर या ठिकाणी आहे। मुंबई पालिकेमधील 12 जागांचा निकाल अद्याप बाकी आहे। 12 जागा ठरवतील की आता भाजप आणि शिंदेना पूर्ण बहुमत या ठिकाणी मिळतं का, नाहीतर काठावर पास अशी अवस्था असेल भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची। तर मोठी आणि महत्त्वाची ही घडामोड आहे। तर मुंबईतला 12 जागांचा निकाल अद्याप बाकी आहे। ह्या 12 जागा काय नेमकं मुंबईत होणार हे चित्र ठरवतील। मुंबई पालिकेतला 12 जागांचा निकाल अद्याप बाकी आहे। तर मोठा पक्ष असेल भाजप आणि शिंदे 110 जागा या ठिकाणी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना युतीला मिळालेल्या आहेत। भाजप 84 आणि शिवसेना